दादा, गांधीजी आणि नेहरू सारखे नेत्यांनंतर इतर कोण होते ज्यांनी भारतासाठी लढा दिला? सांगतो ऋषी. अनेक शूर पुरुष आणि स्त्रियांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली. मी तुला त्यांची कथा सांगतो. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक नेतृत्वांच्या विविध भूमिका होत्या. चल त्यांच्या काही गोष्टी पाहू. महात्मा गांधी, त्यांना राष्ट्रपिता म्हटलं जातं. गांधीजींनी अहिंसा आणि शांततामय निदर्शनाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढा उठवला. महत्वाची क्रिया दांडी मार्च 1930 साली गांधीजींनी मीठ करावर विरोध करण्यासाठी 240 मैल चालत जाण्याचा ठराव घेतला. भारत छोडो आंदोलन 1942 गांधीजींनी भारतीयांना ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात एकत्र होण्याचे आवाहन केले. याचा प्रभाव काय झाला तर गांधीजींनी जगाला दाखवले की एकतेने आणि शांततेने बदल साधता येऊ शकतो. त्यांनी कोणालाही दुखवले नाही, हे आश्चर्यकारक आहे. हो ऋषी, त्यांचा अहिंसक मार्ग लाखो लोकांना प्रेरित करण्यासारखा ठरला. भगतसिंग, तरुण क्रांतिकारी. भगतसिंग यांनी ब्रिटिश शासनाविरोधात धाडसी पाऊल उचलले, जसे की केंद्रीय कायदे मंडळात उपायकारक कायद्याविरोधात बॉम्ब फेकणे. वारसा, केवळ 23 वर्षांचे असताना तो धैर्य आणि निर्धाराचा प्रतीक बनला. ते इतके तरुण होते, त्यांना भीती नाही वाटली का? नाही ऋषी, भगतसिंगला त्याच्या उद्दिष्टावर विश्वास होता आणि त्याच्या शौर्याने इतरांना प्रेरित केले. स्वातंत्र्य संग्रामामधील महिलांची भूमिका. राणी लक्ष्मीबाई म्हणजेच झाशीची राणी. 1857च्या उठावात तिने आपल्या सैन्याचे नेतृत्व केले आणि आपले राज्य वाचवण्यासाठी शौर्य दाखवले. सरोजिनी नायडू, ज्यांना नाईट अँगल ऑफ इंडिया असं म्हणतात, त्या एक नेत्या, कवी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. कॅप्टन लक्ष्मी सहगल, भारतीय राष्ट्रीय सेनेत एक कमांडर म्हणून तिने अनेक महिलांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. राणी आणि कवी सुद्धा स्वातंत्र्यासाठी लढले. हो ऋषी, महिलांनी भारतीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली. सुभाषचंद्र बोस म्हणजेच नेताजी. बोस यांना विश्वास होता की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शक्तिशाली क्रिया आणि एक मजबूत सैन्य आवश्यक आहे. भारतीय राष्ट्रीय सेना म्हणजेच INA यांनी INA ची स्थापना केली आणि दिल्ली चलो आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे घोषवाक्य दिले. याचा प्रभाव काय तर त्यांच्या नेतृत्वाने तरुण भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी प्रेरित केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक स्वातंत्र्य राष्ट्र निर्माण करण्यासाठी कार्यरत. याचा दृष्टिकोन काय तर नेहरूंनी एका मजबूत एक संघ भारताचे स्वप्न पाहिले, ज्यामध्ये सर्वांना समान हक्क असतील. धन्यवाद दादा, मला माहित नव्हतं की इतक्या लोकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. हो ऋषी, प्रत्येक स्वातंत्र्य सेनानीने वेगवेगळ्या प्रकारचे योगदान दिले आणि त्यांचे बलिदान आज आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व सांगते. या सर्वांची माहिती माझ्या मित्रांना देखील सांगेन.